माझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि मला वाटलं नव्हतं की आजच्या दिवशीच मला एवढं मोठं गिफ्ट पण मिळेल म्हणून. तर ते काय भेटलं मी तिला नंतर सांगते, पण आजचा दिवस स्पेशल माझ्यासाठी का आहे तर माझा आहे आज बर्थडे. म्हणूनच मी आज सकाळ सकाळ मस्तपैकी साडी वगैरे वेअर केली होती. तसं तरी आमच्या घरी ना बर्थडे वगैरे सेलिब्रेट करत नाहीत, पण मी माझ्या पद्धतीने माझा बर्थडे सेलिब्रेट करते, स्वतः खुश राहून आणि स्वतःला छान स्पेशल असं फील करून. कारण हा दिवस माझा आहे आणि मी वयाचे माझे 20 वर्ष जिथं माझ्या आईवडिलांसोबत राहिले त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणूनच मी त्यांच्यासाठी माझा दिवस स्पेशल मनवत असते. आणि नेहमीप्रमाणेच मला माझ्या आई वडील आणि भावाचा पहिल्यांदाच कॉल आला बर्थडे विश करण्यासाठी. आणि वाटलं नव्हतं मला की तुम्ही सगळे सुद्धा एवढे प्रेम देता. काल दिवसभर एवढे सगळे मेसेजेस आणि DMs मी कमेंट्स आल्या की मला बर्थडे विश करण्यासाठी, आणि खरंच तुमचं मनापासून आभार. नेहमीप्रमाणे देवासमोर डोकं टेकवलं आणि आजच्या दिवसाला सुरुवात केली. आज एकादशी होती म्हणून मी हेअर वॉश केला होता आणि मला वाटलं नव्हतं की आजची एकादशी मोठी आहे, कारण मोठी एकादशी घरच्या सगळ्यांनाच असते. मी बाकीच्यांसाठी स्वयंपाक बनवण्यासाठी तर कणिक मळायला घेतली, पण नंतर आईने सांगितलं की मोठी एकादशी आहे, आज स्वयंपाक नाही करायचा. मग नंतर पीठ वगैरे सगळं व्यवस्थित वापस बोतून ठेवलं आणि नंतर ना शेंगदाणे भाजायला घेतले, फराळीचं बनवलं, फराळ वगैरे केली. माझा हा आजचा दिवस ना स्पेशलला आणखीन स्पेशल बनवण्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, कारण माझं फेसबुक अकाउंट मॉनिटाईज झालं आहे आणि हे मला रात्रीच कळलं. आपल्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळालं आणि तेही आजच्याच दिवशी. मला याचा खूप खूप म्हणजे खूप आनंद होतोय. चला, तुमचं प्रेम सपोर्ट असंच माझ्यासोबत कायम राहू द्या. दिवसाभरातली अशी थोडीफार कामं आवरून मी संध्याकाळी चुलीवरच मस्त अशी भगर बनवली होती. कमवलेली माणसंच माझ्यासाठी गिफ्ट आणि सेलिब्रेशन आहे माझ्या बर्थडेचा, असं समजून मी माझा दिवस संपवला.